चला, आज आपण महाराष्ट्रातील सहाय्यक प्राध्यापक भरतीवर होत असलेल्या भ्रष्टाचाराच्या गंभीर आरोपांचा एक झटपट आढावा घेऊया. आता बघा, राज्य सरकार तब्बल 5,012 प्राध्यापकांची भरती करते. खरं तर ही खूप चांगली बातमी आहे. पण थेट मुख्यमंत्र्यांना एक पत्र गेलंय आणि त्यामुळे या सगळ्या प्रक्रियेवरच एक मोठं प्रश्नचिन्ह उभं राहिलंय. तर पहिली आणि सगळ्यात धक्कादायक गोष्ट म्हणजे या घोटाळ्याचा आकडा. प्राध्यापक संजय खडकार यांच्या पत्रानुसार हा घोटाळा तब्बल 3,500 कोटी रुपयांपर्यंत जाऊ शकतो. आणि ऐका, एका एका पदासाठी चक्क 70 लाख रुपयांची मागणी होती असा आरोप आहे. विचार करा, 70 लाख रुपये. आता दुसरा मुद्दा, की एवढा मोठा गैरव्यवहार होतोच कसा? याचं मूळ आहे निवड प्रक्रियेमध्येच. सध्या कसं आहे, की अनुदानित कॉलेजमधल्या निवड समितीचे अध्यक्ष त्याच संस्थेचे अध्यक्ष असतात. म्हणजे पैसे सरकार देणार, पण निवड करणार खाजगी संस्था. मग इथेच गुणवत्तेऐवजी पैशांचा खेळ सुरू होतो अशी भीती व्यक्त केली जातीये. मग यावर उपाय काय? तर मागणी अगदी सरळ आहे. ही भरती प्रक्रिया खाजगी संस्थांकडून काढून घ्या आणि ती MPSC मार्फत किंवा एखादे विशेष शिक्षण सेवा आयोगामार्फत पारदर्शकपणे राबवा. म्हणजे निवड फक्त आणि फक्त गुणवत्तेवरच होईल. थोडक्यात, ही प्राध्यापक भरती गुणवत्तेवर होणार की पैशांवर, हाच कळीचा मुद्दा या पत्रामुळे आता समोर आलाय.